नमस्कार विद्यार्थिनींनो. भूगोल अभ्यासक्रमाच्या प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामध्ये आत्तापर्यंत आपण प्राथमिक आर्थिक क्रियांमधील दोन व्यवसायांची माहिती घेतलेली आहे. एक म्हणजे शिकार आणि दुसरा फळे कंदमुळे गोळा करणे. त्याचबरोबर कालच्या तासाला आपण तिसरा एक व्यवसाय प्रकार अभ्यासला आणि तो म्हणजे लाकूड तोड. आता प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये जे प्रमुख व्यवसाय आहेत ते व्यवसाय आता इथून पुढे सुरू होत आहेत. त्यामध्ये मासेमारी असेल, खाणकाम असेल आणि शेती, की यांच्यामध्ये एकूण लोकसंख्येचा बराचसा भाग किंवा एकूण प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचा बराचसा भाग हा या व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे. व त्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे मासेमारी. आता मासेमारी म्हटलं की प्रामुख्याने तुमच्या लक्षात आलं असेल की मासेमारी फक्त समुद्रात होते असं नाही, परंतु आपल्याला पुस्तकामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो मासेमारीचा प्रकार दिलेला आहे तो प्रामुख्याने बहुतांशी सागरी मासेमारीशी संबंधित आहे. पण तरी देखील आपणास माहीत असलं पाहिजे की मासेमारीचे एकूण दोन प्रकार पडतात. एक तो म्हणजे गोड्या पाण्यातील मासेमारी आणि दुसरा जो आहे तो म्हणजे खाऱ्या पाण्यातील मासेमारी किंवा याला आपण सागरी मासेमारी असे म्हणतो. आता गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये देखील तळी, नद्या, सरोवरे याच्यामधून प्रामुख्याने ही मासेमारी केली जाते. आणि खाऱ्या पाण्यातील मासेमारीचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे किनारीय मासेमारी आणि दुसरा आहे खोल समुद्रातील मासेमारी. तर असे हे दोन प्रकार प्रामुख्याने सागरी मासेमारीच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आता इथं विषय आलेलाच आहे तर तेही आपल्याला याची कल्पना असावी की गोड्या पाण्यातील मासेमारी जी आहे ती प्रामुख्याने कुठे चालते. तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे नद्या, सरोवरे, तळे यामध्ये ही मासेमारी चालते. रोहू, कटला, बांबीर हे जे मासे आहेत किंवा तिलापिया असेल, हे जे मासे आहेत ह्या माशांचे प्रकार हे प्रामुख्याने या गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये आपल्या भारताचा जर विचार केला तर अशी गोड्या पाण्यातील मासेमारी जास्त प्रमाणात कुठे चालते तर ती पश्चिम बंगाल असेल किंवा केरळ असेल, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये देखील चालते. महाराष्ट्राचाच विचार करायचा म्हटलं तर जी मोठमोठे जलाशय आहेत किंवा धरणं आहेत त्यांच्यामध्ये मत्स्यबीज सोडलं जातं आणि त्यामध्ये मासेमारीचे कॉन्ट्रॅक्ट किंवा त्याला आपण असं म्हणू की लिलाव पद्धतीने मासेमारीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि मग वर्षभर मासेमारीचा व्यवसाय चालतो. मग त्यामध्ये कोयना असेल किंवा इकडे कोयनापेक्षा जास्त मासेमारी ही प्रामुख्याने भिगवणचा जो उजनी जलाशय आहे त्या ठिकाणी असेल किंवा वीर भाटघर असेल, ही उदाहरणं आपल्या माहितीसाठी फक्त दिलेली आहे. अशा प्रकारच्या सर्वच धरणांमध्ये आणि नद्यांमध्ये देखील किंवा सरोवरांमध्ये देखील मासेमारीचा व्यवसाय चालतो. आता आपल्याला फोकस जो करायचा आहे तो प्रामुख्याने सागरी मासेमारीशी संबंधित. आता इथे सागरी मासेमारीकडे जाण्यासाठी किंवा त्या विषयाकडे जाण्याआधी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये किंवा पुस्तकामध्ये एकूण 5 प्रश्न दिलेत आणि हे 5 प्रश्न जे आहेत त्या 5 प्रश्नांची आपल्याला नकाशाच्या आधारे उत्तरे द्यायची. की इथं उल्लेख केलेला आहे की आकृती क्रमांक 4.1 मध्ये नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातला पहिला प्रश्न आहे, ग्रँड बँक मत्स्य क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावरती आहे. प्रश्न पुन्हा एकदा बघा, ग्रँड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिकेच्या कोणत्या किनाऱ्यावरती आहे. आता हा उत्तर अमेरिका हा जो खंड आहे यामध्ये उत्तर अमेरिका. आता इथे उत्तर अमेरिका जो आहे त्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा ग्रँड बँक, या ठिकाणी ग्रँड बँक हे मत्स्यक्षेत्र दिलेलं आहे. मग आता उत्तर अमेरिकेच्या कोणत्या किनाऱ्यावरती आहे तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती. कोणत्या किनाऱ्यावरती आहे? पूर्व. परंतु हे ग्रँड बँक क्षेत्र आता इथं आपण उल्लेख करताना अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती उल्लेख केलेला आहे किंवा अमेरिकेच्या या ठिकाणी आपल्याला उत्तर अमेरिकेचा जर दिशावाईज जर विचार करायचा म्हटलं अगदीच तर प्रामुख्याने उत्तर अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरती हे क्षेत्र आहे. परंतु हे अटलांटिक महासागरामध्ये, हा समुद्र जो आहे तो अटलांटिक महासागर आहे.
मग अटलांटिकचा जर विचार केला तर त्याच्या कोणत्या किनाऱ्यावरती येतं, तर वायव्य. अटलांटिकचा हा किनारा जो आहे, हा इथं अटलांटिक महासागराचा जर किनारा पाहिला तर हा वायव्य किनारा. आणि संयुक्त संस्थानाचा किंवा उत्तर अमेरिकेचा किनारा जर पाहिला तर याला पूर्व किनारा म्हणा, किंवा तुम्ही ईशान्य म्हटलं, ईशान्य किनारा जरी म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने हे फसव्या पद्धतीने दोन प्रश्न विचारले जातात. तुम्हाला अटलांटिकचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला आहे का खंडाचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला आहे, यानुसार तुम्ही दिशा ठरवायची. ठीक आहे, हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न बघा. युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? युरोप खंडाच्या डॉगर बँक मत्स्य क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी? आता हे युरोप खंड आहे आणि या युरोप खंडामध्ये इथं हे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र दिले. मग युरोपच्या वायव्य किनाऱ्यावरती ह्या मत्स्य क्षेत्राचा स्थान आहे. किंवा तुम्ही अटलांटिकचा जर विचार केला तर अटलांटिकची ही जी किनारी आहे त्याला ईशान्य अटलांटिक म्हणू आपण. हा किनारा कोणता येणार आहे? ईशान्य अटलांटिक. पण इथे मासेमारी क्षेत्राचा विकास का झाला आहे, तर या ठिकाणी हा उत्तर ध्रुव जे आहे त्या उत्तर ध्रुवाकडून या बाजूने प्रामुख्याने शीतप्रवाह आणि इकडे विषुववृत्ताकडून गेलेला उष्ण प्रवाह जो आहे तो असा न्यूफाउंडलंड बेटापासून हा इथे येतो. मग हा उष्ण प्रवाह आणि हा शीतप्रवाह या ठिकाणी एकत्र येतात आणि जिथं सागराचे हा जो प्रवाह जो आहे हा जो प्रवाह जो आहे हा उष्ण आहे आणि हा जो आहे हा कुठला आहे? शीत आहे. मग हे दोन प्रवाह ज्या वेळेला एकत्र येतात, दोन्ही प्रवाह ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला या ठिकाणी पाण्याचं तापमान जे आहे ते सौम्य स्वरूपात तयार होतं आणि सौम्य तापमानामध्ये समुद्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती माशांची पैदास होती. त्याचं कारण असं की ह्या दोन्ही प्रवाहांमुळे तापमान किंवा वातावरण जे आहे ते माशांचं खाद्यान्न प्लवंग किंवा त्याला प्लॅन्क्टन असं म्हटलं जातं. तर त्या प्लवंगाच्या निर्मितीस हे वातावरण अतिशय सुटेबल असतं. आणि त्याचबरोबर दुसरा एक भाग की इथं हिवाळ्यामध्ये तापमान जे आहे ते खूप खाली येतं, परंतु हा जो इकडून संयुक्त संस्थानाकडून किंवा अमेरिकेकडून गेलेला उष्ण प्रवाह जो आहे त्यामुळे तापमान जे आहे ते सौम्य राखण्यास मदत होते आणि त्यामुळे इथली बंदरं जी आहेत ती देखील हिवाळ्यामध्ये गोठत नाहीत. तसंच हा जो पश्चिम युरोपचा भाग आहे किंवा युरोपची ही जी किनारपट्टी आहे, ह्या किनारपट्टीवरती समुद्रपूर जमीन जी आहे ती अतिशय विस्तृत आहे. समुद्रपूर जमीन म्हणजे काय हेही लक्षात घ्या की किनाऱ्यापासून साधारणतः किनाऱ्यापासून खोल समुद्रामध्ये जर 200 मीटरपेक्षा कमी खोलीची जमीन असेल किंवा 180 फॅदम किंवा काय म्हणायचं 180 फॅदमपेक्षा कमी उंचीची कमी खोलीची जमीन असेल, 200 म्हणता येणार नाही तिथं थोडेसा दुरुस्ती करूया आपण की समुद्राच्या किनारपट्टीपासून साधारणतः 180 मीटर किंवा त्याला आपण 100 म्हणू आपण 100 फॅदम, कारण 1.8 फॅदमचा 1 मीटर असतो. म्हणजे 100 मीटरपेक्षा कमी खोलीचं जमीन असेल किंवा 180 फॅदमपेक्षा कमी खोलीची जमीन असेल तर तिथे तळभागापर्यंत सूर्याची किरणं पोचतात आणि सूर्याची किरणं या प्रदेशामध्ये तळभागापर्यंत किनाऱ्याला पोचत असल्यामुळे माशांचं जे प्रमुख अन्न आहे त्याला प्लवंग असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्लवंग किंवा त्याला प्लॅन्क्टन असे म्हणतात. तर ह्या प्लवंगाची निर्मिती किंवा प्लॅन्क्टनची निर्मिती इथं मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळेही प्रामुख्याने या प्रदेशामध्ये माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर अजून एक मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येईल. हे सर्व देश जे आहेत त्यामध्ये इथं आईसलँड असेल, आयर्लंड असेल, ग्रेट ब्रिटन असेल, हा नॉर्वे असेल किंवा इथे डेन्मार्क असेल, हे जे देश जे आहेत किंवा हे किनाऱ्यावरती सर्वच देश जे आहेत त्यामध्ये जर्मनी, फ्रान्स वगैरे यांचा देखील किनारा येतो. हे सगळे देश, फिनलंड, स्वीडन आहे, हे सगळे देश जे आहेत ते देश प्रगत आहेत आणि प्रगत तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती व्यापारी तत्त्वावरती ते मासेमारी व्यवसाय करतात आणि त्या मासेमारीला इथे लोकसंख्या, युरोपातील लोकसंख्या देखील दाट असल्यामुळे त्यांना मागणी देखील मोठी आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे पश्चिम युरोपवरती किंवा
प्रामुख्याने हे डॉगर बँक मत्स्यक्षेत्र जे आहे त्या डॉगर बँक मत्स्यक्षेत्रामध्ये मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावरती विकास झालेला पाहायला मिळतो. तिसरा प्रश्न बघा. ऑस्ट्रेलिया खंडात कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे? ऑस्ट्रेलिया खंड बघा आता. हे ऑस्ट्रेलिया खंड जे आहे त्या ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेयेला, ऑस्ट्रेलिया खंडाच्या कुठे आग्नेयेला मासेमारीचा विकास आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण असं की विस्तृत समुद्रबूड जमीन असेल, तास्मानिया बेट आणि इकडे हिंदी महासागरातून आलेले उष्ण प्रवाह असतील आणि इकडून याच्याकडून अंटार्क्टिकाकडून आलेले थंड प्रवाह असतील आणि दक्षिण अमेरिकेकडून आलेले उष्ण प्रवाह असतील, तर त्या ठिकाणी ते एकत्र येतात आणि त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते मासेमारीस उपयुक्त किंवा पोषक ठरलेलं आहे. ठीक आहे, तो एक प्रश्न झाला. चौथा प्रश्न. आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीची क्षेत्र जास्त आहेत. पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवरती मासेमारीची क्षेत्र जास्त आहेत. आता हे आफ्रिकेची ही पूर्व किनारपट्टी, या पूर्व किनारपट्टीवरती मासेमारीचा विकास दिसत नाही, परंतु पश्चिम किनारपट्टीवरती इथं मात्र आपल्याला मासेमारीचा विकास दिसतो आहे. त्याचं कारण असं की पूर्व किनारपट्टी जी आहे ती सरळ आहे आणि या ठिकाणी समुद्रपूर जमीन याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. समुद्र लगेच खोल असल्यामुळे या ठिकाणी मासेमारीचा विकास झाला आहे. परंतु पश्चिम किनारपट्टीवरती विस्तृत जमीन ही समुद्रपूर जमीन उपलब्ध असल्याने आणि दंतूर किनारपट्टीचं स्वरूप बऱ्यापैकी दंतूर स्वरूपाचं असल्यामुळे या ठिकाणी बंदरांचा विकास झाला आहे आणि त्यामुळे इथे पश्चिम किनारपट्टीवरती मासेमारीचा विकास जास्त झालेला आहे पूर्व किनारपट्टीपेक्षा. पाचवा प्रश्न. ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते कारण सांगा. आता हा ग्रीनलँड आहे. ह्या ग्रीनलँडचा हा जो इथं भाग दाखवला आहे इथे मासेमारी केलेली दाखवली आहे. त्याचं प्रमुख कारण असं की या विषुववृत्ताकडून जो गल्फ स्ट्रीम हा उष्ण पाण्याचा प्रवाह हा युरोपकडे जातो आणि लॅब्राडोर नावाचा थंड प्रवाह जो आहे तो ग्रीनलँडकडून किंवा उत्तरेकडून इथे येतो आणि न्यूफाउंडलँड बेटाजवळ ह्या दोन्ही प्रवाहांचं एकत्रीकरण होते आणि त्यामुळे इथं वातावरण जे आहे किंवा पाण्याचं तापमान जे आहे ते सौम्य स्वरूपाचं निर्माण झालं आणि त्याचा प्रभाव जो आहे तो अगदी ग्रीनलँडच्या किनारपट्टीपर्यंत गेलेला आहे आणि म्हणून पाण्याचं तापमान आणि इथं ग्रीनलँडच्या किनाऱ्यावरती समुद्रपूर जमीन ही विस्तृत स्वरूपाची असल्यामुळे त्याचबरोबर ग्रीनलँडच्या या किनाऱ्यावरती आईसलँड असेल किंवा नॉर्वे असेल, कॅनडा असेल हे देश तिथपर्यंत मासेमारी व्यवसाय करतात किंवा आधुनिक तंत्राच्या साहाय्याने ज्या आधुनिक बोटी आहेत त्या बोटी ग्रीनलँडच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन खोल समुद्रात जाऊन मासेमारी करून येतात आणि म्हणून इथं ग्रीनलँडच्या किनाऱ्यावरती देखील मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला आहे. ठीक आहे, तर ही 5 प्रश्न जे आहेत ते या मासेमारीच्या संदर्भात घेतले. आता महत्त्वाचा प्रश्न काय की आत्ता आपण जगाचा नकाशा पाहिला तर त्या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की निळ्या रंगाने मासेमारी दाखवली आहे. मग ही मासेमारी ही प्रामुख्याने पॅसिफिक महासागराच्या जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याच्यावरती पाहायला मिळते. अटलांटिक महासागर जो आहे त्या अटलांटिक महासागराच्या पूर्व किनारपट्टीवरती, अटलांटिक महासागराच्या पश्चिम किनारपट्टीवरती आणि पॅसिफिक महासागराच्या पूर्व किनारपट्टीवरती देखील पाहायला मिळते. परंतु बराचसा भाग असा आहे की आता हा दक्षिण अमेरिकेचा किनारा असेल, आफ्रिकेचा किनारा असेल, ऑस्ट्रेलियाची ही एवढी मोठी किनारपट्टी आहे किंवा ह्या अरब देशांची एवढी मोठी किनारपट्टी आहे किंवा इकडे कॅनडा वगैरे या ठिकाणी मोठी किनारपट्टी आहे. सगळ्याच ठिकाणी आपल्याला मासेमारीचा विकास झालेला पाहायला मिळत नाही. मग हा मासेमारीचा विकास का झालेला नाही तर त्या मासेमारीच्या व्यवसायावरती परिणाम करणारे घटक जे आहेत ते घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मग ते घटक कोणते आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला इथे सांगता येईल. एकच मिनिट. मासेमारीच्या वरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आता हे प्रथमतः मुख्य घटक जे आहेत ते 2 दिलेत आणि मग पुढे बाकीचे घटक दिलेत. आता मी पहिल्यांदा तुम्हाला जे घटक जे आहेत ते घटक फक्त सांगतो आणि मग आपण पुस्तकातील दिलेल्या घटकानुसार जाऊ की मासेमारीच्या
विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत, परिणाम करणारे घटक जे आहेत, त्या घटकांमध्ये पहिला घटक देता येईल आपल्याला विस्तृत समुद्रबूड जमीन. त्याला भूखंड मंच असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? भूखंड मंच असे म्हणतात. मग विस्तृत समुद्रबूड जमीन म्हणजे काय? की साधारणतः 200 मीटरपेक्षा कमी खोलीची. ठीक आहे, आता ते इथं आपल्याला पुस्तकामध्ये दिले आहे, त्यामुळे तिथं जाऊन ते स्पष्टीकरण आपण पाहू. फक्त इथं आता मुद्दे बघा. विस्तृत समुद्रबूड जमीन हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा प्लवंगाची निर्मिती. प्लवंग किंवा त्याला आपण प्लँक्टन असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? प्लँक्टन. हे माशांचं प्रमुख खाद्यान्न आहे. प्लवंग हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा सुरक्षित बंदरे किंवा बंदरांचा विकास. बंदरांशिवाय मासेमारीचा आपण कल्पना करू शकत नाही. कारण बंदरं जी आहेत ती कुठं निर्माण होतात? तर दंतूर किनारपट्टीला. किनारपट्टीचं स्वरूप जर दंतूर असेल, दंतूर म्हणजे काय? अशा प्रकारे झिगझॅग. मग इथं बंदरांचा विकास होतो. खाडीचं जे मुख आहे त्या मुखाच्या पाशी इथं बंदरांचा विकास होतो. तर अशा दंतूर किनारपट्टीचं स्वरूप असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बंदरांचा विकास झालेला असला पाहिजे. चौथा घटक सागरी प्रवाहांचा संगम. आता हे सागरी प्रवाह कोणते? तर थंड आणि उष्ण असे प्रवाह जे आहेत ते एकत्र यावे लागतात. त्यामुळे पाण्याचं तापमान जे आहे ते सौम्य राखण्यास मदत होते प्लवंगाच्या वाढीसाठी पुरेशा प्रमाणात पाण्यातून खाद्यान्न किंवा मिनरल्स मिळत असतात. तो एक घटक. पाचवा मुद्दा देता येईल आपल्याला की बाजारपेठ. केवळ माशांची पकड करून चालणार नाही, त्यांना मागणी पण असली पाहिजे. विस्तृत अशी बाजारपेठ असली पाहिजे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की शेतीस प्रतिकूल वातावरण. जर एखाद्या किनारपट्टीय प्रदेशामध्ये शेतीस अनुकूल वातावरण असेल तर त्या ठिकाणचे लोक मासेमारीकडे वळणार नाहीत. पण शेतीस प्रतिकूल वातावरण असेल तर ऑटोमॅटिक उदरनिर्वाहासाठी ते लोक प्रामुख्याने कुठं वळतात? मासेमारीकडं. कोकणातलं उदाहरण घ्या. कोकणात पुरेशी जमीन नाही, म्हणून प्रामुख्याने ते लोक काय झालेत? मासेमारी व्यवसायाकडे वळालेले आहेत. त्याच्यानंतर मासे पकडल्यानंतर ते साठवण्यासाठी शीतगृहांची सुविधा असावी लागते. तो एक घटक आपल्याला देता येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भांडवल पण लागते. आता हे भांडवल कशासाठी लागते? तर शीतगृह असतील, साठवणुकीच्या सुविधा असतील, ट्रॉलर असतील, आधुनिक जाळी असतील, बोटी असतील, ह्या सगळ्या कारणांसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्याचबरोबर अजून एक आपल्याला मुद्दा सांगता येईल की केवळ मागणी खाण्यासाठी नसावी, तर ती मागणी जी आहे ती प्रामुख्याने प्रक्रिया उद्योग म्हणजे माशांवरती प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत त्यांचा देखील विकास झालेला असावा. की त्या प्रक्रिया उद्योगामधून माशांपासून प्रामुख्याने खत निर्मिती असेल, तेल निर्मिती असेल, मासे खारवणे, वाळवणे, हवाबंद डब्यात भरणे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता जास्त दिवस टिकेल, अशा पद्धतीने प्रक्रिया उद्योगांचा विकास होणे देखील आवश्यक असते. असे एकूण 9 घटक आहेत बघा, की त्या 9 घटकांचा परिणाम हा मासेमारी व्यवसायावरती होत असतो. आता आपल्या पुस्तकामध्ये दिलेले जे मुद्दे जे आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ. की इथं आपल्याला मासेमारी व्यवसायावरती परिणाम करणारा पहिला घटक दिलेला आहे, तो म्हणजे समुद्राचा असा भाग की जो 200 मीटरपेक्षा कमी खोलीचा असावा. की त्यामुळे 200 मीटरपेक्षा कमी खोलीचा असल्यामुळे तिथे समुद्राची तळभागापर्यंत सूर्यकिरणं पडतात आणि सूर्यकिरणं ही तळभागापर्यंत पोचल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की समुद्रामध्ये त्या पाण्यात प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे माशांचं प्रमुख खाद्यान्न जे आहे ते प्लवंग, त्या प्लवंगाची मोठ्या प्रमाणात वाढ होते. मग हे प्लवंग ज्यावेळेला अशा उथळ समुद्रबूड जमिनीवरती उपलब्ध होते त्यावेळेला माशांची पैदास तिथं मोठ्या प्रमाणात होते. उदाहरणार्थ वायव्य चीन, उदाहरणार्थ काय सांगता येईल आपल्याला? वायव्य चीन किंवा वायव्य पॅसिफिक महासागराचा चीन जवळील ओखोत्सव हा जो इथं तुम्हाला दाखवता येईल. हा ओखोत्सव समुद्र जो आहे हा वायव्य चीनचा भाग आहे. आणि हा जो ओखोत्सव समुद्र जो आहे
या ठिकाणी समुद्रबोट जमिनीचा भाग अतिशय विस्तृत आहे. जेवढा निळा रंग दाट जाड दाखवलेला आहे तेवढे त्या ठिकाणी समुद्रबोट जमिनीचा विस्तार जो आहे तो किनाऱ्यापासून जास्त आहे. तर ते कारण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर उष्ण आणि थंड पाण्याचा प्रवाह. उष्ण आणि थंड पाण्याचा प्रवाह. आता इथं उष्ण आणि थंड पाण्याचा प्रवाह म्हणजे कोणता? तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की सागरी प्रवाह जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. उष्ण प्रदेशाकडून सागराचा उष्ण प्रवाह जातो, तर थंड प्रदेश किंवा ध्रुवीय प्रदेशाकडून प्रामुख्याने शीतप्रवाह येतात. आणि हे दोन प्रवाह ज्या वेळेला शीतप्रवाह उत्तरेकडून येतो आणि उष्ण प्रवाह दक्षिणेकडून येतो आणि मग असे दोन प्रवाह ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला पाण्याचं तापमान जे आहे ते तापमान सौम्य राखलं जातं आणि तिथे साधारणतः 4 डिग्री ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राखलं जातं. मग अशा 18 ते 22 डिग्री सेल्सिअसमध्ये प्लवंगाची निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते. शिवाय ह्या समुद्र प्रवाहामुळे त्या प्लवंगाच्या वाढीसाठी लागणारी खनिजं जी आहेत ती खनिजं देखील मोठ्या प्रमाणात पुरवली जातात आणि त्यामुळे तिथं माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. अशी माशांची पैदास असणारी ठिकाणं जी आहेत त्याला बँक असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बँक. ग्रँड बँक, डॉगर बँक, सेबल बँक, जपानी बँक अशी या नावाने ते ओळखले जातात. आता इथे एक उदाहरण दिले बघा. क्युरोशिओ आणि ओयाशिओ हे दोन प्रवाह दिलेत. क्युरोशिओ हा उष्ण प्रवाह आहे आणि ओयाशिओ हा थंड प्रवाह आहे. हे दोन्ही एकत्र येतात जपानच्या किनाऱ्याजवळ आणि त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. आता इथं बघा की हा उत्तरेकडून प्रामुख्याने क्युरोशिओ येतो आणि दक्षिणेकडून ओयाशिओ हे दोन्ही जपानच्या किनाऱ्यावरती एकत्र येतात आणि त्यामुळे जपानच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते आणि तिथे पकडही केली जाते. जपान हा जगामध्ये मासेमारी व्यवसायामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे. केवळ ते या कारणामुळे आहे, लक्षात घ्या. तर ते एक कारण आपल्याला या ठिकाणी देता येईल. आता याच्याशिवाय हे दोन महत्त्वाचे मुद्दे झाले. याच्याशिवाय मगाशी मी तुम्हाला दिलेले मुद्दे जे आहेत तेच इथं रिपीट झालेत बघा. जपान आणि चीनसारख्या काही देशांमध्ये मासेमारीचं पारंपरिक कौशल्य आहे आणि त्या कौशल्यामुळे त्या ठिकाणी हा व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत होण्यास मदत झाली. म्हणजे कुठलाही व्यवसाय त्या व्यवसायाला जर पूर्वपार परंपरा जर असेल तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये त्या कौशल्यामध्ये किंवा त्याच्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होण्यास वाव असतो आणि जपान आणि चीनमध्ये अशा प्रकारचं हे उदाहरण पाहायला मिळते. विशेषतः जपानच्या बाबतीत सांगता येईल ते. त्याच्यानंतर जमिनीची कमतरता. जिथं जमीन कमी आहे, लोकसंख्या मात्र जास्त आहे, मग प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी अन्नटंचाई निर्माण होते. मग ती अन्नटंचाई दूर करण्यासाठी मासेमारीचा विकास होतो. जपान, फिलिपाईन्स किंवा तुमचं आईसलँड असेल किंवा न्यूफाऊंडलंड बेट असेल, हे सर्व आता आईसलँडमध्ये फारशी लोकसंख्या नाही, परंतु फिलिपाईन्स आणि जपान किंवा कोरियासारखे देश असतील ह्यांच्या या ठिकाणी लोकसंख्या खूप दाट आहे. मग त्या ठिकाणी प्रामुख्याने अन्नाची गरज भागवण्यासाठी मासेमारी ह्या व्यवसायाकडे जास्त मोठ्या प्रमाणात पाहिले जातं किंवा विकास त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर तिसरा एक घटक आहे बघा, इतर व्यवसायांची कमतरता ह्या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत असते. लोकांना एक वेगळ्या प्रकारचे व्यवसाय जर मिळाले नाही किंवा उपजीविकेचे साधन जर मिळाले नाही तर ऑटोमॅटिक जे निसर्गाने त्यांच्यासमोर वाढवून ठेवलेलं आहे त्याच्या आधारे लोक हे आपली उपजीविका करतात आणि मग ते कुठेही जातो मी की टुंड्रा प्रदेश असो त्या ठिकाणी निसर्गाने जे समोर वाढवून ठेवले आहे की ते शिकार करता येतील, शिकारीवरती उपजीविका करता येते. तसं जिथं समुद्र आहे किंवा किनारपट्टी आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने ऑटोमॅटिक लोक हे या व्यवसायाकडे वळले जातात. त्यानंतर चौथा मुद्दा, अद्ययावत तंत्रज्ञान. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जपान, ब्रिटन, कॅनडा, नॉर्वे ह्या देशांमध्ये मासेमारीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं. दंतूर किनारपट्टी. आता हे दंतूर किनारपट्टीच्या बाबतीत देखील मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला होता की अशी करवतीच्या दाताप्रमाणे किनारपट्टीचं स्वरूप जर असेल तर त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरांची निर्मिती होते. शिवाय समुद्र जरी खवळला तरी तो त्याच्या लाटा ज्या आहेत त्या लाटा त्या किनारपट्टीमध्ये ऑटोमॅटिक फुटतात आणि समुद्राचा लाटा फुटल्यामुळे खवळल्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. तर त्या ठिकाणी देखील माशांची पैदास किंवा मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः बंदरांचा उल्लेख किंवा बंदरांचा विकास होत असल्यामुळे मासेमारीला प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ
सहज साठवता येतो. उष्णकटिबंधात मात्र शीतगृहाची सुविधा लागते. आता इथं मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. कॅनडा हा देश मासेमारी व्यवसायात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो किंवा नॉर्वे. हे दोन्ही देश उच्च अक्षवृत्तात आहे. त्या ठिकाणचं तापमान जे आहे ते खूप कमी असतं. हिवाळ्यात तर तिथलं तापमान जे आहे ते गोठणबिंदूच्या खाली जातं. मग तिथं अशा कमी टेम्परेचरमध्ये मासे जे आहेत ते कित्येक दिवस साठवणुकी वाचून किंवा शीतगृहात न ठेवता त्या ठिकाणी ते टिकतात. परंतु उष्णकटिबंधातलं तापमान जर पाहिलं तर हिवाळा जरी असला तरी हिवाळ्यातलं तापमान देखील अगदी 5-6 डिग्री सेल्सिअसच्या वरती असतं. आणि मग उन्हाळ्यातलं तापमान तर आपण पाहतो की अगदी 37-38 डिग्रीपर्यंत असते. मग अशा एवढ्या उष्ण वातावरणामध्ये ती मासे टिकत नाहीत. त्यासाठी शीतगृहांची मात्र सोय करावी लागते. मग उष्णकटिबंधीय मासेमारी करणारे सर्व देश जे आहेत त्या ठिकाणी जास्त खर्च किंवा भांडवली खर्च जो आहे तो याच्यावरती शीतगृहांवरती होत असतो. मग भारत असेल, शेजारचा बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, हे सगळे देश किंवा चीन असेल, फिलिपाईन्स असेल, मलेशिया, इंडोनेशिया ह्या देशांमध्ये मासेमारीसाठी शीतगृह हे मोठ्या प्रमाणावरती उभारावे लागतात. त्याचबरोबर 7वा एक मुद्दा आहे बघा, किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज व्यवसाय, लाकूड तोड किंवा लाकूड सहज उपलब्ध होते. ज्या ठिकाणी किनाऱ्याजवळ जंगलांचा भाग आहे अशा ठिकाणी मासेमारीसाठी आवश्यक असणाऱ्या जहाजं, बोटी तयार करण्यासाठी तो कच्चा माल वापरला जातो. जपानमध्ये हे सहज शक्य आहे. नॉर्वेमध्ये हे सहज शक्य आहे. कॅनडामध्ये हे सहज शक्य आहे. या तीनही देशांमध्ये जहाज बांधणीसाठी लागणारं आवश्यक लाकूड जे आहे ते त्या ठिकाणी सूचिपर्णी अरण्यातून किंवा समशीतोष्ण कटिबंधीय सूचिपर्णी अरण्यातून सहज उपलब्ध होते. तर आत्ता आपण या तासाला फक्त मासेमारी हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत याचा फक्त आपण आढावा घेतलेला आहे. आज इथं थांबूयात.